जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढते. मध्यंतरी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी आळेपाट्यावर उपोषण केलं. त्यांच्या उपोषणाची दखल मुख्यमंत्री यांनी घेतली. मुंबईला बैठक झाली. त्यांचं म्हणणे त्यातनं काही आउटपुट निघालं नाही. 8 दिवसामध्ये उपवन संरक्षक अमोल सापुते यांची बदली झाली नाही. तुमच्या बंगल्यासमोर ते शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार आहे. हे बघा, मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. तालुक्यातल्या कुठल्याही नागरिकाला माझ्याकडं जुन्नर तालुक्याच्या हितासाठी कुठल्याही गोष्टीची मागणी करण्याचा हा निश्चित प्रकारे अधिकार आहेच. बिबट्याचा प्रश्न हा गंभीर मुळातच आहेतच आणि त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न राज्यकर्ते म्हणून, फॉरेस्ट विभाग म्हणून एक ठोस पावलं उचललेली आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकीय लवलेश आला नाही पाहिजे या मताचा मी आहे. जेव्हा शरददादा सोनवणे ते उपोषणाला बसले त्याच्या 1 दिवस आधी ज्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले होते त्यांचे गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात पोलीस विभाग, फॉरेस्ट विभाग आणि कलेक्टर विभागाशी चर्चा होऊन आपण एक 8 दिवसामध्ये समन्वयाचा मार्ग काढायचा आणि त्यानंतर कलेक्टरकडे बसून त्याच्यातून आपल्याला कसा मार्ग काढतील ठरलं होतं. त्या दरम्यान मी जरा बाहेरगावी गेलो होतो माझ्या कुटुंबासमेत. तर त्याचा ते काहीतरी धागा पकडून ते उपोषणाला बसले. वास्तविक पाहता महायुतीचं सरकार आहे. महायुती सरकारचा एक घटक पक्ष या नात्याने शरददादांनी आपल्या नेत्यांकडे मागणी करायला पाहिजे होती. आपले पालकमंत्री अजितदादा असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांच्यावर त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्यांच्याकडे मागणी करायला पाहिजे होती. पण ठीक आहे, लोकांच्या हितासाठी आंदोलन केलं. त्यामध्ये तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पण सहभागी झालो. त्यांच्या तब्येतीची मला अधिकची काळजी असल्यामुळं मी अजितदादांकडे वेळ मागितली. शिवाजीदादा आढळराव पाटलांनी पण आम्ही दादांकडे वेळ मागितली आणि त्या मीटिंगला 5वा दिवस उपोषणाचा असतानासुद्धा ते अत्यंत चांगल्या सुस्थितीमध्ये मीटिंगला उपस्थित राहिले. त्या मीटिंगमध्ये जे ठरलेलं आहे त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की जी काय आता पुणे जिल्ह्याची DPCची मीटिंग होईल त्या DPCच्या मीटिंगमध्ये अशा बऱ्याचशा सामुग्री बिबट निवारणासाठी देण्यासाठी त्यांनी वेगळं बजेटिंग करणार आहे. त्याचबरोबर जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत जे जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि खेड येतं आहे त्याला बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र असं कलेक्टर आता यंदाच्या DPCमध्ये ते जाहीरसुद्धा करणार आहे. त्याची मागणी आम्ही केली आणि दादांनी त्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बिबट्याची वाढती संख्या पाहता वन विभागाचे सचिव आणि अजितदादांबरोबर आमची चर्चा झाल्यानंतर बिबट हा वन्य प्राणी आहे. तो जंगलातच त्याचं वास्तव्य राहायला पाहिजे. पण तो मानवी वस्तीमध्ये आलेला आहे. त्याची नवीन जी प्रजनन झालेली आहे ती मानवी वस्तीत आपल्या शेतामध्ये झालेली असल्यामुळं त्याच्या आता ड्यू टू शॉर्ट ऑफ प्रे म्हणजे भक्षक कमी आहे त्याच्या अभावी तो आता माणसांवर हल्ले करू लागलेला आहे आणि हे निश्चितच मनुष्याला अत्यंत धोक्याची लक्षणं आहे. म्हणून मानवी वस्तीमध्ये जिथं जिथं आता बिबटे आढळून येतील ते सर्व सरसकट पकडणे आणि ते पकडून शेजारच्या जंगलात न सोडता इतर ठिकाणी जिथं नॅशनल फॉरेस्ट्स असतील, जिथं मोठे झू असतील, देशामध्ये ॲनिमल एक्सचेंजच्या प्रोग्रॅममधून ते तिथं पाठवायचे असं त्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे. आणि म्हणून हे जर बिबटे सरसकट पकडायचे असतील तर SLPF म्हणजे स्पेशल लेपर्ड प्रोटेक्ट फोर्स असं जसं STPF जसं टायगरचं आहे चंद्रपूरच्या साईडला तसं अधिकचा फोर्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून PCCFच्या माध्यमातून 30 जणांची तुकडी आपले हे जुन्नर वन विभागासाठी देण्याचं ठरलेलं आहे. कारण फॉरेस्टचे जे आत्ता RFOs असतील, वनरक्षक असतील, वनपाल असतील त्यांना बिबट्याच्या व्यतिरिक्त पण इतर खूप कामं असतात आणि म्हणून स्पेशली बिबट्याच्या नियंत्रणासाठी डिप्लॉय करण्यासाठी त्याची स्पेशल फोर्स असली पाहिजे. याच्याकरता तो निर्णय झाला
त्याची स्पेशल फोर्सची टीम पण आता PCCFच्या मान्यतेने यंदा हे अधिवेशनामध्ये किंवा अजितदादांच्या किंवा मंत्र्यांच्या स्तरावर त्याची पदनिर्मिती मान्यता करून तोपर्यंत इथं देण्याचं काम होणार आहे. तोपर्यंत जुन्नर वन विभागामध्ये तब्बल फॉरेस्ट विभागाच्या माध्यमातून 300 व्हॉलेंटियर्स निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी सुमोटो आवाहन केलं की ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा जे मदत करू इच्छितात अशा तरुणाला इन्व्हॉल्व करून त्यांना ट्रेनिंग देऊन आपण कसं करू शकतो त्याच्याकरता ते 300 व्हॉलेंटियर्सची टीम काही प्रमाणामध्ये तयार झालेली आहे. त्यांना पण काहीतरी नॉमिनल मानधन मिळण्यात यावं असं फॉरेस्ट डिपार्टमेंटने पण प्रस्ताव केलेला आहे. त्याचबरोबर जे हॉटस्पॉट्स आहेत, विशेषतः आत्ताचा हॉटस्पॉट्स हा येडगाव धरण आणि येडगाव धरणाची कुकडी नदी ह्या परिसरामध्ये दिसून आलं की जिथं जास्त प्रमाणाचे अटॅक झालेले आहेत. आणि शिरूर तालुक्यामधले काही गेल्या 2-3 महिन्यापूर्वी खूप अटॅक झाले होते. तर त्यांनी पिंपरखेड आणि नगदवाडी इथं बेस कॅम्प्स करण्याचं ठरवले. काही प्रमाणामध्ये त्यांनी तयारीसुद्धा चालू केलेली आहे. त्या बेस कॅम्प्समुळं त्या हॉटस्पॉटच्या जवळील लोकांना लगेच क्विक रिस्पॉन्स टीम म्हणजे जलद गतीने जर एखादी घटना घडली तर तिथले फॉरेस्टचे अधिकारी पोहोचले पाहिजे आणि तिथं आपल्याला बिबट्या पकडण्यासाठी लोकांना ट्रेनिंग देऊन बंदोबस्त केलं पाहिजे. त्याचबरोबर जिथं जिथं बिबट्याची सायटिंग होईल तिथं अधिक गतीने फॉरेस्ट डिपार्टमेंट आता काम करते. 150 पिंजरे जुन्नर वन विभागाकडे आहे. आता काल परवा 30 पिंजऱ्यांचा लॉट आला आहे. 150 अधिकच्या पिंजऱ्यांचं पैसे देऊन त्याचे ऑर्डरसुद्धा दिलेत. येत्या 1-1.5 महिन्यामध्ये 300 पिंजऱ्यांचे आपला जो टार्गेट होता तो निश्चित प्रकारे पूर्ण केला जाईल. अजूनही जुन्नर वन विभागाचे अंडर किंवा पुणे जिल्ह्याच्या अंडर किंवा इतर ठिकाणचे जे काही पिंजरे असतील ते आपण इकडं पूल केलेले आहेत तिकडचे पिंजरे. आणि म्हणून काही थोड्या प्रमाणामध्ये पिंजऱ्यांची संख्या थोडीशी वाढलेली आहे. आणि म्हणून दिसेल तिथं पिंजऱ्या लावणे ते बिबट्या पकडणे याच्याकरता त्या मीटिंगमध्ये ठरलं होतं. त्याच्यानुसार तो ॲक्शन आता फोर्समधून ते झालेला आहे. आणि त्याकरता आपल्याला ज्या ज्या गोष्टी करणं गरजेच्या असतील किंवा ज्या ज्या गोष्टीच्या माध्यमातून फॉरेस्ट विभाग असेल किंवा तिथले नागरिक असतील आपल्या सर्वांच्या सहभागीने हा प्रश्न आपल्याला सोडावा तो लागणार आहेत. आणि त्याच्याकरता सरकार असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी असल्याने किंवा इतर जे लोकप्रतिनिधी आजीमाजी असतील किंवा तालुक्यामध्ये प्रामुख्याने काम करतात आपण एकत्रितपणे त्याला सामोरे जाऊन हे केलं पाहिजे. त्याच्यापेक्षा त्याचा राजकीय इश्यू कुणी करता कामा नये असं ह्या मताचं मी आहे. ठीक आहे, जर सरकार कमी पडलं, लोकप्रतिनिधी म्हणून मी कमी पडलो तर त्याच्यावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला निश्चित प्रकारे आहे. पण मीटिंगमध्ये असं झालं ना असं झालं नाही त्याच्यामुळं आम्ही 7 दिवसात हे करू. आता त्या मीटिंगमध्ये गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीत पण सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा झाली. 25 जूनपर्यंत फॉरेस्टचे सचिव जे काय प्रकार घडला त्याची पुरावेनिशी चौकशीचा अहवाल गव्हर्नमेंटकडे सादर करणार आहे. त्या चौकशीच्या अहवालाच्या अधीन राहून किंवा त्यानंतर गव्हर्नमेंट आणि ते ठरवणार आहे की ते गुन्ह्याचं काय करायचं. तर तरी मी सुद्धा त्या सेक्रेटरीकडे अशी मागणी केली की असं गृहीत धरा की ती सुद्धा घटना घडली असेल किंवा त्या अहवालामध्ये तुमचं तसं आलंच, पण तरी आपल्याला लोकांना मदत करायची आहे आणि मदतीच्या भावनेने आपल्याला पुढं जायचं आहे. आता गुन्हा हा ऑलरेडी दाखल झालेला आहे. गुन्हा जर मागे घ्यायचा असेल तर त्याला काहीतरी कायदेशीर प्रक्रिया आहे. ती कायदेशीर प्रक्रिया मार्ग काढत असताना आपल्याला अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून त्याच्यामधून मार्ग काढून तो पुढे गेला पाहिजे, तर त्याच्यातून मार्ग निघेल. याच्यातून आपली स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी आपण जर काही करायला लागलो तर याला फाटे फुटत राहतील. बिचारे आपले शेतकरी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत ते नाहक अडकतील. मला एक गोष्ट तुम्ही आवर्जून सांगा, त्या आंदोलनाच्या ठिकाणी किंवा कुठल्याही ठिकाणी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर गुन्हे दाखल झाल्यापासून आजपर्यंत एक तरी आच आली का? मी त्यांना शब्द दिला होता आणि अजूनही तालुक्याचा लोकप्रतिनिधी माझा त्यांना शब्द आहे
की त्यांना कुठलीही कारवाई होणार नाही. ते कुठल्याही आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आले होते का? ते कुठल्याही मोर्चे ठिकाणी आले? याला काय मी काय त्याला सांगितलं नव्हतं, पण ते का नव्हते गेले मी त्याला 8 दिवसानंतर विचारलं की कुठल्याही प्रोएक्टिव्ह ॲक्शनमुळं त्याची रिॲक्शन वेगळ्या पद्धतीने येऊ नये. आपल्याला मूळ बिबट्याचं निवारण करणं आणि गुन्हे मागे घेणे हे आपल्या डोक्यासमोर हेतू असला पाहिजे आणि त्या हेतूने मी पुढे जाणार आहे. राहिला विषय DFO अमोल सातपुतेंचा. अमोल सातपुतेंची टर्म येत्या 1-2 महिन्यामध्ये संपणार आहेच आहे. त्यांची बदली ही 100% होणार आहेच आहे. त्यांची बदली करण्याचा अधिकार हे वनमंत्र्यांकडे आहे. अजितदादांनी स्पष्ट शरददादा सोनवणेंना आणि आम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुम्ही वनमंत्र्यांना जाऊन भेटा. त्यांची बदली करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. आणि एखाद्या IFS ऑफिसरची बदली करत असताना जर त्यांनी कर्तव्यास कसूर केले, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्या डिपार्टमेंटल चौकशीमध्ये जर आढळलं तर आपल्याला बदली करता येते. पण अशीच जर केली आणि ते जर परत मॅटमध्ये गेले किंवा त्याच्यातून काही वेगळं घडलं, जर त्यांची बदलीमध्ये अशी जरा काही गडबडी घडल्या आणि त्याच्यानंतर आपल्या जे शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घ्यायचे त्याच्यावर जर परिणाम झाला तर हे होता कामा नये. मला जुन्नर तालुक्याच्या लोकांची काळजी आहे आणि पत्रकार बांधवांना पण माझी विनंती आहे की जुन्नरच्या हिताच्या दृष्टिकोनातून, आता हे जाहीर बोलण्यासारखं नाही पण आता काढलायचं त्यांनी विषय तर मला ते बोलायला लागलं. त्यांना मोर्चा घेऊन यायचा आहे तर निश्चित प्रकारे घेऊन येऊ शकता. आजपर्यंत वल्लभ शेठ बेनके साहेबांपासून इथं जो व्यक्ती आला आहे त्याचा आदररीत्या पाहुणचार आम्ही केलेलाच आहे. ते आले का आम्ही योग्यरीत्या पाहुणचार करू, त्यांना चहा देऊ, सरबत देऊ. आधी जर मला त्यांनी लोकांची संख्या सांगितलं ते जे येतील त्यांना सगळ्यांना जेवायला घालू. त्याच्याबद्दल काय माझं काय दुमत नाही. पण आपण ह्या गोष्टीतून पुढे जात असताना आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य ठेवून हे केलं पाहिजे. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, फॉरेस्टच्या कायद्यामध्ये बिबट्या पकडण्यासाठी परवानगी तशी डायरेक्ट नाही. तरीसुद्धा वाढती संख्या पाहता त्यांना सरसकट पकडण्याचे आदेश अजितदादा पवार साहेबांनी रिस्क घेऊन ते दिलेले आहेत. त्याप्रमाणे सगळीकडे ते कारवाई करण्याचं काम चालू आहे. ज्या दिवशी हे सगळे पिंपरी पेंढरचा अटॅक घडला, नंतर काळवडीचा घडला, तेव्हा नाही आधी काळवडीचा घडला आणि पिंपरी पेंढर झाला. काळवडीच्या वेळेस जेव्हा अजितदादा इथं आले होते तेव्हा आमची क्लोज मीटिंग झाली. आचारसंहितामुळे आम्ही ते ओपन करू शकलो नाही, आता सांगायला काय हरकत नाही. पण तेव्हाच सगळे काय काय करायचं हे ठरलं होतं. याच्यातून फक्त काही जण राजकीय पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. 2 महिन्याने निवडणुका आल्या आहेत म्हणून मीच लय हातपाय मारतोय असं दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. हातपाय सगळेच मारतात, त्यांनी मारावा, निवडणुकीला उभं राहावं, निवडून यावं. पण याच्यातून आपण जुन्नर तालुक्याच्या जनतेचे हानी तर करत नाही ना, याचा विचार त्यांनी सगळ्यांनी केला पाहिजे. तो मी करतो. तर मला तेव्हा सांगता आलं असं केलं तसं केलं सगळ्या गोष्टी केलं. म्हणून हा जो प्रसंग आहे या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी आपल्याला अजून खूप पावलं उचलायची आहेत. आपल्या एखाद्या कृतीने आपला जो मेन हेतू आहे तो विचलित न होता असं वेगळ्या पद्धतीने पुढं जाईल असं कृपया करून कुणी करू नये अशी मला सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे. आज पण आमच्या भोरवाडीमध्ये एका तरुणाला एक झालं. मला काल रात्रीच ती बातमी समजली, उशिरा, लेट. नंतर त्यांना दवाखान्यात पण आणलं. तुम्ही पण बातम्या केल्या, त्या बातमी मी सगळ्यांच्याच पाहिलेल्या आहेत तिथं की आमदारांच्या गावात असं सगळ्या गोष्टी झाल्यात. ठीक आहे, माझं गाव फक्त हिवरे आणि भोरवाडी नाही, माझा तालुका आहे आणि तालुक्यातला प्रत्येक नागरिक हा माझा भावंड आहे. जिथं जिथं घटना घडेल ती माझ्या घरातली घडली असं मला वाटतं ते. आणि म्हणून आम्ही आता ॲक्शन मोडवर आहे. सगळ्यांनी सतर्क राहावं. जिथं जिथं तुम्हाला ज्या गोष्टी वाटल्या थेट माझ्याशी किंवा माझ्या ऑफिसशी संपर्क साधावा. मला पत्रकारांनी पण सांगावं, जेव्हा या 4-5 घटना घडल्यानंतर आपण आजची मीटिंग झाली त्यानंतर जिथं जिथं काही गोष्टी समजा आढळल्या तर लगेचच फॉरेस्ट विभागाचे अधिकारी त्यांना फक्त ह्या बिबट्यांवरला जेरबंद करण्यासाठी आपण केली. जिथं जिथं समजा असं हे आपण केले. जुन्नर वन विभागामध्ये तब्बल 21 बिबट्या एवढ्या जलद गतीमध्ये आपण ते पकडले आणि अजूनही पकडणार. आणि अजूनही ते बिबट्या इतर ठिकाणी हलवण्यासाठी आपल्या परिसरात नाही, भीमाशंकर माळशेच्या जंगलात नाही, पण इतर ज्या काय आम्ही PCCFच्या परवानगी घेतोय
आणि त्याच्यानुसार आम्हाला निश्चित प्रकारे खात्री आहे ते परमिशन मिळतील. शेवटी सेंट्रल झू ऑथॉरिटीचे पण मिळायला लागतात. जामनेरला जे अंबानींचं मोठं फॉरेस्टचं त्यांनी ते केलेलं आहे एन्क्लोजर, तिथं पण अधिकचा प्रयत्न आमचा चालू आहे, पण 10ला परवानगी मिळाली. ते काय अंबानी साहेबांच्या हातात आहे असंही नाही. ते सेंट्रल झू ऑथॉरिटी म्हणून ऑल इंडियाचे रेग्युलेशन करणारी टीम आहे. त्यांना किती प्राणी किती ट्रान्सफर करायचे त्यांच्या नॉर्मनुसार ठरतं. पण तिथंसुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, सेंट्रलचे अधिकारी असतील, तिथं आपल्या विभागाचे कर्तव्यदक्ष खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पण ती मागणी तिथं करावी. नसबंदीचं प्रपोजल अद्यापही महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडं आलेलं नाही. मी अनेक ठिकाणी बघितलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे आलं मग त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट पाठवत नाही, असं अजिबात नाही. नसबंदीचं प्रपोजल PCCF गेलं, त्याच्या काही क्वेरीज आल्या होत्या, त्या परत DFOD क्वेरीज करून ते आता PCCFकडे आले. पुढचे 10-15 दिवसामध्ये मुख्यमंत्र्याची ती मान्यता घेणार आहेत. त्याचं परत चेकिंग चालू आहे ते प्रपोजलचं, ते करून सेंट्रल झू ऑथॉरिटीकडे पाठवणार आहे. शेवटी सेंट्रलकडे पाठवल्यानंतर तो रिजेक्शन नाही झाला पाहिजे. आणि म्हणून तो एकदा आला तर हॉटस्पॉट जे आता आयडेंटिफाय केलेत, ते हॉटस्पॉट्समध्ये काही हॉटस्पॉट्समध्ये मेल, काही हॉटस्पॉट्समध्ये फिमेल, काही ठिकाणी 50% मेल फिमेल असं त्यांचं काहीतरी प्रोबॅबिलिटीचे त्यांनी काढलेले आहेत तसे, त्याच्यानुसार ते काम करता येते. म्हणून बिबट्याच्या निवारणासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया, चांगल्या पद्धतीने पुढे जाऊया. मला याची कल्पना आहे की बिबट्याची समस्या गंभीर आहे. आजही मी जरी तुम्हाला आश्वासन बोलू शकतो तरी रात्री पण कुठं काहीतरी घटना घडू शकते, पण ती घडू नये. तिथं काय जर झालं असेल तर सजग पत्रकार म्हणून, सजग नागरिक म्हणून सर्वांनी सतर्क राहून फॉरेस्ट डिपार्टमेंटशी हे करावं. आणि जर कुठं कुचराई तुम्हाला जर भासली तर मला निश्चित प्रकारे कळवा. ते सुधारण्याचं काम आपण भविष्यात निश्चित प्रकारे ते करत राहू. आमदार साहेब, मी आणि सोनवणे साहेब महायुतीत आहेत. महायुतीत तुम्ही असताना ते तुम्ही तुमच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करतात, तुम्ही आळशी आहात असं ते म्हणतात, ते कितपत? कसं आहे, कोण किती आळशी आणि कोण किती सतर्क आहे हे जुन्नर तालुक्याची जनता निवडणुकीमध्ये दाखवून देते. आम्ही एखादी भूमिका जरी घेतली तर लोकसभेला काय निकाल लागला ही लोकांची भावना त्यातून आम्हाला निश्चित प्रकारे दिसून आलेली आहे. मला एक गोष्ट महत्त्वाची आपल्या सर्वांच्या समोर निदर्शनास आणून द्यायची. माझ्याकडे आता कागद नाही, मी मागे रवींद्र पाटील सरांकडे दिला होता, मी परत तुम्हाला संध्याकाळपर्यंत येईल. 2018ला कुकडीची 3री सुप्रभात आली. त्या 3ऱ्या सुप्रभामध्ये कर्जत जामखेडचे 3 प्रकल्प ॲड झाले. मग तेव्हा आने पाटरचा प्रकल्प तेव्हाच्या आमदाराला करता आला नाही. त्या 3ऱ्या सुप्रभामध्ये मारिगडो धरणाच्या बुडीत बंधारे करण्यात येऊ नये असं त्याच्यामध्ये वाक्य टाकलेलं आहे. मग ते वाक्य टाकूपर्यंत ते झोपले होते. मग कोण आळशी आहे हे लोकांना माहीत आहे. मला एक सांगा, माझ्या 5 वर्षाची टर्म आता संपत आली, आता पावसाळा चालू होतोय. जिथं मला पाणी व्यवस्थितरित्या पोचवता येईल मी 5 वर्षामध्ये त्याचं नियोजन केलेलं आहे. ठीक आहे, 1-2 वर्षी पाण्याच्या कमी अभावी आम्हाला काही ठिकाणी निर्णय थोडासा कटू घेता लागला असेल, पण ओव्हरऑल लोकांना जे हिताचं असेल ते केलं. अजूनही बघा कुकडी नदी भरलेली, येडगाव धरणात पाणी आहे. मानिटोकची लेवल जरी डिप्लिटिंग असली तरी त्याच्या पुढच्या गावाला मी पाणी पोहोचवले. उन्हाळ्यात मी 2दा मीना नदी भरून दिलेली आहे. वडद धरणात अजून पाणी आहे. पिंपळगाव जोग्याच्या कालव्याला जिथं जिथं ते असेल त्यांना 2दा शेवटच्या रोटेशनला बंधारे भरून दिले. मीना शाखेला पाणी. सतर्क कोण आहे आणि आळशी कोण आहे हे लोकांना माहीत आहे, आणि त्याची चुनक तुम्हाला येताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित प्रकारे ते दिसेल. आमदार साहेब, मंत्रालयात मीटिंग झाली, त्यानंतर 2 दिवसापूर्वी पुण्यात वनरक्षकांची इथे आपण मीटिंग घेतली आणि विषयावर चर्चा झाली आहे. त्यात आपण बायोचं निवारण केंद्राची क्षमता वाढवण्याचं नियोजन झालं, त्यासाठी हस्तांतरण प्रक्रिया आणि निधीची तरतूद झाली. हस्तांतरण झालेलं आहे. हस्तांतरणामध्ये नियामक मंडळाची एक ओळ जरा थोडीशी चुकलेली आहे, ती आम्ही दुरुस्त करतोय. त्याच्यामध्ये 12 हेक्टर हस्तांतरित करायचं होतं, ते 5.9 हेक्टरचं ते नियामक मंडळामध्ये आलेलं आहे. कारण तिथले काही ठराविक गट नंबरच त्याच्यामध्ये आले, बाकीचे गट नंबर आले नाही, तर ते करून आम्ही करतोय. एस्टिमेट्स झालेले आहेत, निधी आलेला आहे, त्याचे ड्रॉइंग झालेत. आम्ही त्याचा ठेकेदार येत्या 15-20 दिवसामध्ये नेमून त्याच्या पुढच्या 2 महिन्यामध्ये, म्हणजे इथून पुढच्या 3 महिन्याच्या आत 110 बिबट्याचं नवीन निवारा केंद्र आपण तिथं मानिटोला उभं करतोय. हे फास्ट ट्रॅकवर पूर्ण देशामध्ये सगळ्यात जलद गतीने उभं राहिलेलं निवारा केंद्र असेल.
निश्चित तिथं संख्या वाढते चांगलं आहे. त्याचबरोबर बिबट सफारीचा सर्वे झाला, सगळं झालं, त्याचं पुढं निधीचं काय नाही. कसं आहे, वास्तविक बिबट सफारी परिपूर्ण नेण्यासाठी काय करावं लागतं हे मला माहीत आहे आणि त्याच्यासाठी काय काय केलं आहे हे मला माहीत आहे. मी असं कधीही कुठलं राजकीय लवलेश शांता, कुठं बोर्डबाजी करणे, बिनकामाचं आपलेच नेते तिथं असताना त्यांना कमीपणा येईल असं उपोषणावर आंदोलन करणे असं मी केलं नाही. मी त्यांच्या दारात जाईल, भांडल, मला जे काय पाहिजे ते करेल. मला माझ्या नेत्यांवर विश्वास आहे आणि म्हणून बिबट सफारीसाठी DPR साठी 1.5 कोटी रुपये कोणी दिले तर ते अजितदादानेच DPC मधून दिले. बिबट सफारीसाठी निधीची घोषणा मागच्या अधिवेशनात बजेटला देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. आता अजितदादांनी त्याला पैसे दिले. 80 कोटीपैकी 24 कोटी रुपये दिलेले आहेत. सेंट्रल झू ऑथॉरिटीची शेवटची परवानगी सेंट्रलकडे आपल्या बिबट सफारीची गेलेली आहे. त्या सेंट्रल झू ऑथॉरिटी सगळं आता कंटूर, बाकीचं लोकेशन, बाकीचे ते हॅबिटॅट्स, हे सगळे त्यांचं तपासण्याचं काम चालू आहे. तो पण सेंट्रलचा विषय आहे. तर सेंट्रलचा विषय म्हणून खासदार अमोल कोल्हे असतील, मी असेल, वरती सरकार NDAचं आहे त्यांच्यामार्फत असेल, तिथं आम्ही एकत्रित प्रयत्न करू आणि ती लवकर CZAची परवानगी आल्यानंतर तर बिबट सफारीचा मार्ग मोकळा आहे. तोपर्यंत नुसतं बिबट सफारी मंजूर झाली असे म्हणण्यात काय अर्थ नाही. जे वास्तव आहे ते लोकांपर्यंत सांगणं. आणि येथे जो विस्तारित आता प्रकल्प होतोय त्याच्यात जर पर्यटकांसाठी पण टाकलं तर त्याचा फायदा होईल असं वाटतं. नाही, त्याचे काही नॉर्म्स आहेत. जे तिथं बिबटे पकडले जाणार आहेत ते ओपनमधून एन्क्लोजरमध्ये पकडले जाणार आहेत आणि ते जेव्हा एन्क्लोजरमध्ये येतात तिथं लोक जास्त येण्याची संख्या जेव्हा वाढते तेव्हा त्या ॲग्रेशनमध्ये स्वतःला इंजर करून घेतात. आमचं तसं प्लॅन चालू होता की बिबट निवारा केंद्र असं डिझाईन करायचं की तिथं पर्यटक पण बघू शकतील. नाही त्या बिबट्यांना हे करायचं तर 1 वे ग्लास थ्रू ते बघतील असं काहीतरी आपण करू शकू. पण त्याला PCCFनी परवानगी दिलेली नाही कारण ते स्मेलने ओळखतात की इथं कोणतरी नवीन माणूस आलेला आहे. त्याच्यामुळे ती परवानगी नाकारलेली आहे. म्हणून तसं काही होऊ शकणार नाही. साहेब, निवडणुका पुढे आहेत आणि आरोप प्रत्यारोप व्हायला लागले आहेत. अनेक जण इच्छुक आहेत, युतीचा लागत असेल, या सगळं कसं बघता? काय आता आपलं, मी अजूनही तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. माझ्याकडे जो 2 महिन्याचा कालावधी आहे ते मला जनतेची सेवा जी काही करता येईल ती मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. निवडणुकीच्या वेळेस अनेक ऑप्शन्स लोकांना आहेत, अनेक इच्छुक आहेत आणि लोकही आपल्या तालुक्यातली सुजाण आहेत. लोकांना जो उमेदवार आपल्या तालुक्याची सेवा चांगली करण्यामध्ये जो उमेदवार वाटत असेल निश्चित प्रकारे लोक त्याला अधिकची पसंती देऊन त्याला तालुक्याचा लोकप्रतिनिधी करेल. जो कोणीही तालुक्याचा लोकप्रतिनिधी होईल त्याच्याबरोबर आम्ही राहून काम करू. माझं जर सेवा करण्याचं काम त्यांना किंवा मी जे काही काम केलं ते जर आवडलं असेल तर पुन्हा लोक मला पसंती देतील आणि त्या पद्धतीने आपल्या तालुक्याचं काम आपण पुढे करत राहू. झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचे जास्त खासदार निवडून आले. येणाऱ्या विधानसभेला तुम्ही शरद पवार गटात उभे राहू शकता. लोकांची तशी मानसिकता आहे. मागणी लोकांची त्यांनी पुन्हा आता ते बोलणं म्हणजे आता खूपच इट इज टू अर्ली. नाही, त्या विषयावर माझी काही प्रतिक्रिया नाही आहे. मी आता दादांच्या नेतृत्वाखाली काम करतोय तर मी ते लोकांमध्ये काम करतोय. शेवटी ठीक आहे, मी काम करतोय. लोकांनी पण आत्ता जे काही भावना त्यांच्या व्यक्त केल्या आणि अमोल कोल्हेंना भरघोस मतदान त्यांना दिलं त्या भावनेचा लोकांचा आदर केलाच पाहिजे. आता ते मुस्लिम समाज असतील, आदिवासी समाज असतील, शेतकरी असतील किंवा पवार साहेबांवर प्रेम करणारे लोक असतील किंवा राज्यातले राजकीय घटना जे घडल्या ते लोकांना आवडले नसतील म्हणून त्यांनी ती भावना व्यक्त केली आहे आणि त्या भावनेचा आदर निश्चित प्रकारे करणारा मी एक व्यक्ती आहे. त्यांच्या भावनांचा मी आदर करेल आणि पुढे जर मी निवडणुकीला उभा राहिलो आणि त्यातून त्या लोकांच्या काही वेगळ्या भावना असतील आणि त्यांनी ते जर व्यक्त केलं तर माझं त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. लोकांच्या भावना बदलतील आता असं तुम्हाला वाटतं? लोकसभा आणि विधानसभेसाठी वेगळा विचार करतील? लोकांच्या भावना बदलतील नाही बदलतील याच्यापेक्षा लोक मला जास्त पसंत करतील अशी माझी भावना आहे. म्हटले का बाबा हा मग तुम्ही म्हटले तर राज्य सरकारच्या प्रस्ताव पाठवत नाही. नाही, राज्य सरकार सतत संसदेमध्ये मागणी करून प्रतिनिधी करण्याची मागणी करता येईल.
आणि त्यांनी आता लोकसभेच्या प्रचारात सुद्धा सांगितलं की राज्य सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवले. मग नक्की खरं खोटं हे त्यांची माहिती चुकीची आहे. मी काही त्यांना दोष देणार नाही. त्यांच्या भोवतालच्या माणसांनी बहुतेक त्यांना चुकीचं माहिती दिली असेल. त्यांनी मागणी करणं म्हणून काम संपलं असं होत नसतं. त्याच्यासाठी काय काय करावं लागतं याची माहिती घेऊन जर आपण त्याचा फॉलोअप केला तर ते पुढं होईल ना. त्यांनी पुराव्याशी दाखवलं ना, तुम्ही राज्य सरकारला प्रस्ताव दिले पुराव्याशी दाखवले. नाही नाही, मग माझ्याकडे तो पुरावा दाखवा. राज्य सरकारकडून अजून प्रस्ताव आलेला नाही. तो जो प्रस्ताव आहे आपल्या जुन्नरच्या वन विभागाचे जे DFO आहेत त्यांनी तयार केला. तो CCFकडे पाठवला. CCFकडे बैठक झाली. CCFकडे विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून तो प्रस्ताव परिपूर्ण केला. तो नंतर नागपूरला PCCF लेवलचे अधिकारी असतात त्यांना तो पाठवला. PCCFने त्याच्यात काही क्वेरीज काढल्या. ते पुन्हा एकदा DFOकडे पाठवल्या. DFOने आत्ता क्वेरीज ते पूर्ण केल्या. आत्ता ते क्वेरीज पूर्ण करून CCF मार्फत आत्ता जस्ट मागच्या 2-3 दिवसापूर्वी तो PCCFकडे गेलेला आहे. अजूनही महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे तो प्रपोजल आलेलं नाही. PCCF आता डायरेक्ट सेंट्रलला पाठवेल मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन. आता PCCF त्यांची स्क्रुटिनी चालू आहे. येत्या 10 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांची ती मान्यता घेणार आहे. मुख्यमंत्री त्याला मान्यता देतील आणि त्याच्यानंतर तो सेंट्रल जो अथॉरिटी आणि सेंट्रलकडे तो प्रपोजल जाणार आहे. म्हणून ती माहिती चुकीची आहे. आमदार साहेब, लोकसभेला निधी राहिली, विधानसभेला ती राहील का? आणि आपण जर घटना नाही, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आणि त्याच्याबद्दल भाष्य करणे मी एवढा मोठा नाही. आमदार आपण त्यांचे संयमी आहे, शांत आहे, हे वारंवार सिद्ध होते. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढते. पकडलेले बिबटे महिन्याभर ठेवण्याची अनुमती आहे. पकडलेले बिबटे महिन्याभरच जे मूळ भक्षक नसतील त्यांनाच ठेवण्याची मुभा आहे. नंतर सिद्ध होणार आहे का हा फक्त लोकांच्या करमणुकीचा विषय होतो. त्यांनी आरोप करायचे, तुम्ही त्याचा खुलासा करायचा, त्याचा आउटपुट रिझल्ट काय? नाही, करमणुकीचा विषय मला कृपया कुठल्याही राज्यकर्त्यांनी होऊ नये असं मी विनंती करतो. आपल्याला वास्तवावर बोललं पाहिजे. वास्तविक पाहता जिथं ह्युमन अटॅक्स होतात तिथं बिबटे पकडायचे आणि ते जे पकडलेले बिबटे आहेत त्या एरियामधले त्याच्यामधलं नरभक्षक असेल तो निवारा केंद्रात ठेवायचे आणि बाकीचे बिबटे परत सोडायचे. मग ते भीमाशंकरच्या जंगलात किंवा इतर जंगलात. पण तो बिबट्या ट्रॅव्हल करतो परत त्याच्या मूळ जागी. तो जवळपास 200 ते 300 किलोमीटर ट्रॅव्हल करण्याची त्याची क्षमता असते. म्हणून ते बिबटे सोडले का ते पुन्हा येतात. पण आत्ता जे काय एवढ्या घटना घडल्यात त्याच्यानंतर जे काही बिबटे पकडलेले आहेत आपण ते सोडलेले नाही, सोडणार सुद्धा नाही. उलट अधिकचे बिबटे जे आपण पकडतोय ते इतर जे झूज असतील किंवा नॅशनल पार्क्स असतील किंवा जंगल्स असतील तिकडं सोडण्याची आपण अनुमती मागतोय आणि ते तिथे सोडलं जाईल. मी पुन्हा एकदा जुन्नर तालुक्याच्या जनतेला आश्वासित करू इच्छितोय की जे काही आत्ताचे बिबटे पकडले गेलेले आहेत ते पुन्हा सोडणार नाही. आत्ता गव्हर्नमेंटनी असा निर्णय घेतला आहे की इथं बिबट्याची संख्या खूप वाढली असल्यामुळं लोकांच्या जीवेला धोका निर्माण झालेला आहे. म्हणून ते हॉटस्पॉट्समध्ये दिसेल तिथे बिबटे पकडणे, त्याची संख्या नियंत्रणात आणणे आणि ते बिबटे इतर ठिकाणी हलवणे याची मोहीम आता चालू आहे. आणि नसबंदीची परवानगी आल्यानंतर 1-2 वर्षामध्ये त्याच्यावर पुढील दृष्टिकोनातून कंट्रोल येण्यासाठी मदत होईल. एवढे प्लॅन्स करूनसुद्धा काही प्रमाणामध्ये काही घटना घडणं हे निश्चित प्रकारे होऊ शकतं. पण तरीसुद्धा आपण प्रोॲक्टिव्हली त्याच्यावर ॲक्शन्स घेतो आहे. जिथं जिथं तो लोकांना माहिती असेल त्यांनी सतर्क राहून ती माहिती द्यावी जेणेकरून आपल्याला ती पकडण्यामध्ये त्यांना जेरबंद करण्यामध्ये मदत होईल. आमदार आपण देणगे भूत राजकारणाचं बोलून काढलेले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जे कार्यकर्त्यांनी पवार साहेबांचं काम केलं त्यांच्या तुमच्या भेटीगाठी सुरू आहेत त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न, त्यांच्यामार्फत पवार साहेबांना जाण्याचा प्रयत्न. आम्ही सगळेजण शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, सुप्रियाताई सुळे आणि वल्लभशेठ बेनके साहेबांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत जुन्नर तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही निर्माण झालेली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा जुन्नर तालुक्याचा
वल्लभशेठ बेनके साहेबांचा परिवार आहे. जरी शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार साहेबांमध्ये दोन नेतृत्व निर्माण जरी झालं असलं तरी सगळेजण दोन्ही राष्ट्रवादीमध्येच आहेत. ते कुठल्या तिसऱ्या पक्षात गेलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. हा जो परिवार आहे, ह्या परिवाराचे आणि आमचे आपले संबंध गेले अनेक वर्षापासून आहे. या परिवाराचे संबंध प्रेमाचे कधी तुटणार नाही, ही नाळ तुटणारही नाही. आणि हा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बेनके साहेबांचा जो परिवार आहे हा एकत्रितच आहे आणि एकत्रितपणे पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आता तुमची महायुती आहे, तालुक्यामध्ये महायुतीला वारंवार कडे जातात. कसं आहे, तडे का जातात हे मी सांगण्यापेक्षा बातमीदार म्हणून सगळ्या पत्रकारांना ते माहीत आहेत आणि सगळ्यात जास्त माहिती तुम्हाला आहे. म्हणून तडे जरी जात असेल, मग महायुतीत असेल, महाविकास आघाडीत असेल, पण सध्या मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. जसे ही शिवसेना ती भारतीय जनता पार्टी महायुतीत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार, शिवसेना, UBT, काँग्रेस, RPI, मनसे, कुठल्याही पक्षात कोणी जरी असलं तरी तो माझा आत्ता नागरिक आहे आणि मी त्याचा पालक आहे. म्हणून सकाळपासून तुम्ही जर पाहिलं असेल तर अनेक लोक मला भेटतात. शिवसेना UBTचे लोक भेटतात. ते म्हणतात आमचं कामं करायचे, त्यांचं मला काम केलं पाहिजे ना. विशेषतः कोल्हे साहेबांच्या घरातले बरेचसे मंडळी माझ्याकडे आज आले होते, लग्नपत्रिका दिली. त्याचबरोबर त्यांच्या मळ्यातला मंदिराचा कंपाऊंड वॉलचं काम, त्यासाठी त्याला 100% पैसे मी दिले. अजूनही सभामंडप करायचं म्हटलं सांगा, आहे माझ्या हातात तेवढं मी करून घेतो. म्हणून असं काय नाही, सगळे लोक आम्ही एकच आहे. ही जुन्नर तालुका ही माझी आहे आणि एकत्रितपणे पुढे जाण्याचा माझा आजपर्यंतचा प्रयत्न आहे आणि पुढेही जाण्यामध्ये मी यश प्राप्त करेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये विश्वास आहे. वल्लभशेठ बेनके यांची प्रशासनावर मजबूत पकड होती, तुमची पकड ढिली होत चालली अशी चर्चा होते, असा आरोप होतो. चर्चा करणारे आणि आरोप करणारे कोण आहेत हे आपल्याला माहीत आहे. प्रशासनावर पकड नुसते त्याला शिव्या देणं आणि जाहीर लोकांमध्ये बोलणं ही नसून जुन्नर तालुक्याच्या लोकांच्या हिताच्या कामाच्या दृष्टिकोनातून रिझल्ट काय आहे याच्यातून ते दिसून येते. मला याची कल्पना आहे की काही विभाग हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम करतात. त्याला वारंवार वटणीवर आणण्याचं काम आम्ही करतोय. काही नवीन अधिकारी आलेत, त्याची आम्ही आता 2-3 दिवसामध्ये रिव्ह्यू मीटिंग घेतोय. मी विशेषतः जुन्नर नगरपालिकेमध्ये आता 20 तारखेला CO एक मीटिंग लावलेली आहे. तिथले आत्ताचे रिसेंट नगराध्यक्ष, नगरसेवक त्यांच्यावर आमची एक मीटिंग आहे. जुन्नर शहरातले पत्रकार त्यांना आम्ही घेऊन बसणार आहे आणि त्याचे काय आम्ही कुठं जाहीर वाच्यता किंवा पब्लिश करणार नाही आहे. पण जुन्नर शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत आम्ही केलेले कामं, जुन्नर शहराची नागरिकांची मागणी काय आहे, तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी काय आहेत, ही सर्व विश्वासात घेऊन, ही लक्षात घेऊन पुढं करणारे ॲक्शन्स, येणारा पावसाळा त्याच्या दृष्टिकोनातून आरोग्याची काळजी काय काय घ्यायची असेल ते, पाण्याच्या बाबतीत नियोजन, विजेच्या बाबतीत आजपर्यंत एवढं मोठं उल्लेखनीय काम जुन्नर शहरामध्ये केलं, त्याच्यात अजून कोणाला काय काय अपेक्षित असेल ते आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी आम्ही ती माहिती घेतलेली आहे. म्हणून प्रशासनाच्या बाबतीत कशा पद्धतीने पुढं जायचं, जी वल्लभशेठची स्टाईल वेगळी होती, माझी स्टाईल वेगळी आहे, पण रिझल्ट मात्र तुम्हाला तोच दिसेल. याचा अनुभव अनेक पत्रकारांना तो आलेला पाहायला मिळतो. आता एखाद्याला राजकीय पोळी भाजायची असते तो एखाद्या अधिकाऱ्याचा गसुंड धरल, त्याला कानफाडीत मारल, मग तो माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल. आपला काय तो व्यक्ती दुश्मन नाही आहे ना. आपल्याला लोकांच्या हिताच्या कामासाठी आपल्याला कशा पद्धतीने पुढे जाता येईल ते आपण काळजीपूर्वक केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकलं पाहिजे. आणि हे लोकांना कळतंय काय आहे आणि काय नाही आणि त्या दृष्टिकोनातून मला काय अधिकचं वेगळं स्पष्टीकरण द्यायचं काय कारण नाही. मगाशी स्पष्ट बोलले नाही, विधानसभेची निवडणूक अजित पवारकडे जाणार की शरद पवारांकडे? विषय असा आहे, महायुती आणि महाविकास आघाडी हे जे दोन घटना ह्या लोकसभेला आपल्याला पाहायला मिळाले, या राज्यामध्ये त्याचा प्रयोग हा प्रथमतः झालेला आहे. आणि या इलेक्शनमध्ये लोकांनी त्यांची भावना काय आहे ती स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे. त्या लोकांच्या भावनेचा मी निश्चित प्रकारे आदरच करतो. पण मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे, मी जुन्नर तालुक्याच्या विकास कामासाठी कटिबद्ध आहे. माझ्याही निवडणुकीला जर लोकांनी वेगळा निर्णय घ्यायचा प्रयत्न केला
तरी सुद्धा त्यांच्या भावनेचा मी तेव्हा पण आदर करेल, एवढंच मी तुम्हाला इथं सांगतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.